सत्राची सुरुवात करूया आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं। राजकोट किल्ल्यावर जो राडा झाला त्या राड्यावेळी निलेश राणेंची आरेरावी बघायला मिळाली। निलेश राणे थेट पोलिसांवर धावून गेले। काय करणार तू अशा भाषेत पोलिसांशी त्यांनी आरेरावी केली। निलेश राणेंनी थेट पोलिसांसमोरच धमकी दिलेली। मालवणमधल्या राड्यावेळी निलेश राणेंची आरेरावी बघायला मिळाली। निलेश राणे थेट पोलिसांवर धावून गेले। मी रिक्वेस्ट करतो साहेब, मी आपल्या रिक्वेस्ट करतो मी आपल्या रिक्वेस्ट मी आपल्या रिक्वेस्ट करतो मी आपल्या रिक्वेस्ट करतो। आपण व्हिडिओमधून निलेश राणेंची आरेरावी बघितली। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले। राहुल, आपल्याला व्हिडिओमधून तर स्पष्ट दिसतंय निलेश राणेंनी पोलिसांसमोरच धमकी दिली। नाही, फक्त निलेश राणेच नाही तर त्यांचे जेवढे म्हणून कार्यकर्ते होते आणि या बाजूला वैभव नाईक, या सगळ्यांची भाषा जवळपास अशीच होती। आणि ते पोलिसांची हातबलता तर होती, कारण प्रथमदर्शनी सौरभ असं दिसतंय की पोलिसांचा अंदाज सपशेल चुकला। त्यांना असं वाटत होतं की ज्या ठिकाणी हा निषेध मोर्चा आहे तिथे आपल्याला अधिकचा पोलीस बंदोबस्ताची गरज आहे। प्रत्यक्षामध्ये हे दोन गट जेव्हा आमने सामने आले त्यानंतर परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली। जी दृश्य आपण बघतो आहोत ना, तर प्रसंग असे घडत होते की खालच्या बाजूला नितेश राणे आणि त्यांचे समर्थक, त्याला लागून असलेल्या गेटच्या पलीकडे आणखी त्यांचे समर्थक, पलीकडे दुसऱ्या बाजूला वैभव नाईक आणि त्यांचे समर्थक आदित्य ठाकरे, दोन्ही बाजूला अशा पद्धतीची भाषा वापरली जात होती। अधिक जी भाषा आत्ता कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली ती तर दिसतेच आहे की काय पद्धतीची भाषा वापरली। बरं, ती फक्त त्यांनीच नाही वापरली, माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार यांनी जी भाषा वापरली ती आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली। बरं, माध्यमाची अडचण तिथे काय होती तर माध्यमं जे काही घडत होतं ते टिपत होती, कारण कदाचित कोकणाला ही राडा संस्कृती माहिती आहे पण उर्वरित महाराष्ट्राला माहिती नाही आहे। आणि ती ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते, सत्ताधारी पक्षातले एक माजी मंत्री, विद्यमान खासदार, आमदार, अशी सगळी मंडळी तिथे होती, तर माध्यमांना सुद्धा बऱ्याच जणांनी, विशेषतः नारायण राणे यांच्या गटातल्या लोकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला। ते म्हणत होते की अशा पद्धतीनं तुम्ही रेकॉर्ड करू नका, पण त्या क्षणाला सौरभ काहीही होऊ शकलं असतं। हे शहाणपण आहे, हा सुज्ञपणा आहे की जेव्हा जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांना एक पॅसेज दिला, त्या पॅसेजच्या वेळेची सुद्धा दृश्य अत्यंत बोलकी आहेत। पेंग्विन म्हणून घोषणा दिल्या जात होत्या, प्रत्युत्तर तिकडे वैभव नाईक देत होते, त्यांना SP जाऊन विनंती करत होते की तुम्हाला आम्ही सेफ पॅसेज देतो, तुम्ही जा। प्रत्यक्षात जेव्हा दुसरा गट आदित्य ठाकरे आणि तो निघाला तेव्हा मोठी घोषणाबाजी झाली, रेटारेटी झाली। फक्त पोलीसच नाही तर तिथे या नेत्यांच्याही जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, कारण त्या ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांच्या झेंडा हातातला काढून घेण्यासाठी अक्षरशः हाणामारी झाली, पोलिसांवरती दगडफेक झाली। ही जी आक्रमक भाषा आहे ती कदाचित त्यांना, जे राणे कुटुंबियांना ओळखतात आणि जसं महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणाले की ते काही धमकीची भाषा करत नाहीत, ती तशी त्यांच्या बोलण्याची पद्धती आहे, ती तशी पद्धती नव्हती। आज अत्यंत आक्रमकपणे आणि आपल्या समर्थकांचं जे बोलणं होतं त्यातनं पोलीस अक्षरशः हतबल झाले होते। अंगावर धावून जाणं, शिवीगाळ करणं, असभ्य भाषेचा वापर करणं, असं दोन्ही बाजूनी झालं। एकीकडनं कोंबडी चोर म्हणून घोषणा दिल्या जात होत्या, दुसरीकडनं पेंग्विन म्हणून घोषणा दिल्या जात होत्या। दीर्घकाळ महाराष्ट्रात जी कोकण संस्कृती, राड्याची संस्कृती, कोकणातल्या राजकीय राड्याची संस्कृती महाराष्ट्रानं बघितली नव्हती, परशुराम उपरकरांच्या निवडणुकीनंतर मला वाटतं की तशी झाली नव्हती, ती आज बघितली। आणि सगळ्या महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते या सगळ्या घटनेच्या केंद्रस्थानी होते। काहीही होऊ शकलं असताना पोलीस हातबल होते, प्रशासनाचा अंदाज पूर्णपणे चुकला। अनेक असभ्य भाषेचा प्रयोग केला गेला जो कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला, काही वेळेला कॅमेऱ्यात रेकॉर्ड पण झालेला नाही। आणि माध्यमांची सुद्धा फार मोठी अडचण होती की ते सगळे ऑन एअर भाषेचे प्रयोग टाकत असताना काय एडिट करायचं आणि काय नाही आहे अशा पद्धतीचं दृश्य तिथं दिसत होतं। हे प्रशासनाचं संपूर्ण फेल्युअर आहे। त्यांना कशाचाच अंदाज आला नाही की हे काय होऊ शकतं। त्यांचं स्वतःचं एक इंटेलिजन्स असतं, त्याची तरी किमान त्यांनी माहिती घ्यायला हवी होती। दोन्ही काय राजकीय पक्ष
एकमेकाच्या समोर येणार नाहीत एवढी तरी काळजी घ्यायला हवी. ते दिसतं आहे. नारायण राणे यांची भाषा सुद्धा अत्यंत प्रक्षोभक आहे. मी घरातनं काढून मारीन मध्यरात्रीच्या वेळेला. अगदी यावर आपले अपडेट्स आपण घेणारच आहोत. संपूर्ण घटनेवर आपलं लक्ष असणार आहे. राहुल, तुर्तास धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बघणार आहोत नेमकं निलेश राणे काय म्हणाले. प्लीज साहेब मी आपल्या रिक्वेस्ट मी रिक्वेस्ट करतो साहेब. मी आपल्या रिक्वेस्ट करतो साहेब. मी आपल्या रिक्वेस्ट करतो. प्लीज साहेब मी आपल्या रिक्वेस्ट मी रिक्वेस्ट करतो साहेब. मी आपल्या रिक्वेस्ट करतो साहेब. मी आपल्या रिक्वेस्ट करतो. प्लीज साहेब